महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विश्वात अलीकडे ज्याची सर्वाधिक चर्चा रंगत आहे तो विषय म्हणजे शरद पवारांची नात आणि सुप्रिया सुळेंची कन्या म्हणजेच रेवती सुळेचा विवाह। उद्योगपती विश्वातील तरुण बिझनेसमॅन सारंग लखानी सोबत रेवती सुळेचा विवाह पार पडणार आहे। हा विवाह म्हणजे एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारे पवार कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला उद्योग क्षेत्रात भक्कम पाया रोवलेले तसेच अनेक पिढ्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेले लखानी कुटुंब। ही दोन्ही कुटुंब आता एकत्र येणार असल्याने स्वाभाविकच हे लग्न उत्सुकता निर्माण करणारे ठरते। त्यामुळेच आज सर्वाधिक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे नेमकं हे सारंग लखानी कोण आहेत आणि लखानी कुटुंबाची पार्श्वभूमी इतकी चर्चेत का आहे। तर लखानी कुटुंब हे मूळचे व्यापारी परंपरेतून पुढे आलेले आहे, परंतु काळाच्या ओघात आधुनिक उद्योगपती स्वीकारत मोठे झालेले कुटुंब म्हणून ओळखले जाते। रिअल इस्टेट, बांधकाम, उत्पादन, निर्यात सेवा, उद्योग, वित्तीय गुंतवणूक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले। आर्थिक शिस्त, दीर्घकालीन नियोजन, जोखमीचे व्यवस्थापन आणि सामाजिक जबाबदारी या चार आधारस्तंभांवर या कुटुंबाचा उद्योग समूह उभा राहिल्याचे मानले जाते। मात्र उद्योग हा त्यांच्या ओळखीचा केवळ एक भाग आहे। त्यांच्या कुटुंब संस्कृतीचा गाभा अधिक खोलवर रुजलेला आहे आणि तो म्हणजे संघ कार्याशी। लखानी कुटुंबातील अनेक सदस्य गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी प्रत्यक्ष कार्यकर्ते, स्वयंसेवक किंवा समर्थक म्हणून जोडले गेले आहेत। संघाच्या शाखांमधून घडलेली शिस्त, राष्ट्राभिमान, संकट कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आणि व्यवसायातही जपली आहेत। संघाशी असलेले त्यांचे नाते केवळ औपचारिक किंवा नावापुरते नसून प्रत्यक्ष सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रकल्पांना पाठबळ, ग्रामीण भागातील सेवा कार्य, आपत्तीच्या काळात मदत कार्य अशा विविध माध्यमांतून प्रकट झालेले असल्याची चर्चा आहे। संघ परंपरेत वाढलेल्या कुटुंबामध्ये ज्या प्रकारचा साधेपणा व शिस्तबद्ध जीवनशैली आणि राष्ट्रहिताचे प्राधान्य देण्याची वृत्ती दिसते तीच छाप लखानी कुटुंबाच्या सामाजिक वागणुकीतही दिसून येते। उद्योग विश्वात मोठे यश मिळवून त्यांनी पारंपरिक मूल्ये जोडली नाहीत, ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख मानली जाते। संघाच्या वैचारिक भूमिकेमुळे भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था, सामाजिक समानता आणि स्वावलंबन या संकल्पनांना ते महत्त्व देतात। त्यामुळेच त्यांच्या उद्योगधंद्यातही स्वदेशी, स्थानिक, रोजगार निर्मिती आणि समाजाभिमुख गुंतवणूक या तत्वांचा प्रभाव दिसतो, असे व्यावसायिक वर्तुळात बोलले जाते। सारंग लखानी हे या आधुनिक परंपरेचे प्रतिनिधी मानले जातात। उच्च शिक्षित, व्यवस्थापन शास्त्रात पारंगत आणि जागतिक दृष्टिकोन असलेले सारंग यांनी देश विदेशातील नामांकित संस्थांमधून शिक्षण पूर्ण केल्याची माहिती विविध माध्यमांमधून समोर आली आहे। त्यांनी व्यवस्थापन, वित्तीय नियोजन आणि धोरणात्मक विस्तार या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवले असून कुटुंबाच्या उद्योग समूहात नव्या पिढीचा दृष्टिकोन आणण्याचे काम केले आहे। जागतिकीकरणाच्या युगात भारतीय उद्योगांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन आणि शाश्वत विकास या संकल्पनांचा स्वीकार करण्यावर त्यांचा भर असल्याचे सांगितले जाते। परंतु या आधुनिकतेसोबतच संघातून आलेली शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव त्यांनी कायम ठेवली आहे। ही बाब विशेष अधोरेखित केली जाते। लखानी कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा मागोवा घेतला तर शिक्षण संस्था, कौशल्य विकास केंद्रे, आरोग्य सेवा प्रकल्प आणि ग्रामीण विकास उपक्रमांना त्यांनी दिलेले योगदान अधोरेखित केले जाते। संघ परिवाराशी निगडित काही संस्थांना त्यांनी वैचारिक तसेच आर्थिक पाठबळ दिल्याची चर्चा आहे। स्वयंसेवक म्हणून समाजात काम करताना जी संघटन शक्ती आणि नेतृत्व गुण विकसित होतात त्याचा प्रभाव त्यांच्या उद्योग व्यवस्थापनातही जाणवतो। त्यामुळे व्यवसाय आणि विचारधारा यांचा संतुलित संगम त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून येतो। या पार्श्वभूमीवर रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह हा अनेक स्तरांवर महत्त्वाचा ठरतो। एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय विचारसरणीशी जोडलेले पवार कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला संघ परंपरेतून आलेले लखानी कुटुंब, या दोन भिन्न वैचारिक प्रवाहांचा हा संगम आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्र राजकारण, उद्योग आणि सामाजिक संघटना या तिन्ही क्षेत्रांमध्ये परस्पर संवाद असतो। त्यामुळे विवाहाकडे केवळ वैयक्तिक नातेसंबंध म्हणून न पाहता व्यापक आणि सामाजिक संदर्भातही पाहिले जाते। काही जण या विवाहात सामाजिक समन्वयाचे प्रतीक पाहतात तर काही जण राजकीय संकेत शोधण्याचा प्रयत्न करतात। विशेष म्हणजे संघाशी विचारसरणीने जवळीक असलेली कुटुंब परंपरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्यांना कुटुंबाशी जुळवणारे हे नाते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील लवचिकतेचे उदाहरण म्हणूनही पाहिले जाते। तथापि लखानी कुटुंबासाठी हा विवाह केवळ राजकीय चर्चेचा विषय नसून त्यांच्या कुटुंब संस्कृतीचा विस्तार आहे। त्यांनी नेहमीच वैचारिक भिन्नतेपेक्षा वैयक्तिक गुणांना आणि कुटुंबीय मूल्यांना प्राधान्य दिले आहे, असे त्यांच्या जवळच्या वर्तुळात सांगितले जाते। संघ परंपरेत समाज एकत्र आणणे आणि भिन्न विचारांमध्ये संवाद निर्माण करणे
या संकल्पनांवर भर दिला जातो। त्या दृष्टीने हा विवाहही व्यापक सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानला जाऊ शकतो, अशी ही चर्चा आहे। लखानी कुटुंबाच्या व्यावसायिक यशोगाथा पाहिल्या तर त्यांनी पारंपरिक व्यापारातून आधुनिक कॉर्पोरेट संरचनेकडे यशस्वी वाटचाल केली आहे। जागतिक बाजारपेठांमध्ये विस्तार, परदेशी गुंतवणूकदारांशी भागीदारी, तंत्रज्ञानाचा वापर आणि तरुण नेतृत्वाला संधी देणे या धोरणांमुळे त्यांनी स्पर्धात्मक स्थान निर्माण केले आहे। तरीही त्यांच्या उद्योग समूहात कौटुंबिक मूल्ये, विश्वास आणि दीर्घकालीन नातेसंबंधांना महत्त्व दिले जाते। संघातून आलेल्या शिस्तीमुळे वेळेचं नियोजन, पारदर्शकता आणि संघटनात्मक एकात्मता या बाबी त्यांच्या व्यवसाय संस्कृतीत ठळकपणे दिसतात। सारंग लखानी यांच्या नेतृत्व शैलीत हीच वैशिष्ट्य जाणवतात। ते आधुनिक कॉर्पोरेट विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत असले तरीही भारतीय सांस्कृतिक मूल्यांशी जोडलेले राहण्यावर त्यांचा भर आहे। सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, तरुण उद्योजकांना मार्गदर्शन आणि स्टार्टअप संस्कृतीला पाठबळ देणे या माध्यमातून त्यांनी नव्या पिढीशी संवाद साधला आहे। त्यामुळे हा केवळ उद्योगपती म्हणून नव्हे तर सामाजिक दृष्ट्या सजग तरुण नेतृत्व म्हणूनही ओळखला जातो। या सर्व पार्श्वभूमीमुळे रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह हा चर्चेचा विषय ठरला असला तरी त्यामागे दोन कुटुंबाची दीर्घ परंपरा, मूल्य व्यवस्था आणि सामाजिक योगदान दडलेले आहे। लखानी कुटुंबाची संघ परंपरेशी असलेली बांधिलकी, उद्योग विश्वातील प्रभाव आणि समाजाभिमुख दृष्टिकोन या तिन्ही अंगांनी त्यांची ओळख वेगळी ठरते। त्यामुळे आज महाराष्ट्रात या विवाहाकडे केवळ कौटुंबिक सोहळा म्हणून न पाहता व्यापक सामाजिक आणि वैचारिक संदर्भात पाहिले जात आहे। शेवटी कोणतीही वैचारिक पार्श्वभूमी असली तरी दोन व्यक्तींच्या आयुष्यातील हा नवा अध्याय परस्पर समज, विश्वास आणि सहजीवनाच्या मूल्यांवरच उभा राहतो। सारंग लखानी आणि त्यांच्या कुटुंबाची उद्योग, संघकार्य आणि सामाजिक योगदानाची परंपरा लक्षात घेतली तर या विवाहामुळे दोन प्रभावी परंपरांचा संगम घडत आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही। त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विश्वात या नातेसंबंधाकडे विशेष उत्सुकतेने पाहिले जात आहे आणि लखानी कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढलेली दिसते। हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।